सीताबर्डी पोलीस ठाण्याअंतर्गत एक अत्यंत निंदनीय घटना उघडकीस आली आहे। मंगळवारी सकाळी 0 माईल खांबाजवळ एका वृद्ध महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली। पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे। सुरुवातीला महिलेवर बलात्कार करून नंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा संशय आहे। मंगळवारी सकाळी सीताबर्डी पोलिसांना पोलीस नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाली की 0 माईल खांबासमोर एक वृद्ध महिला रक्ताने माखलेला मृतदेह पडलेला आहे। घटनेची माहिती मिळताच सीताबर्डी पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला आणि पुढील तपास सुरू केला। या वृद्ध महिलेचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे आणि असा संशय आहे की अज्ञात आरोपीने प्रथम या महिलेवर बळजबरी केली आणि तिने प्रतिकार केला तेव्हा त्याने तिच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून तिची निर्घृण हत्या केली व नंतर पळून गेला। आता पोलीस संपूर्ण परिसरात बसवलेले सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहे जेणेकरून या अज्ञात आरोपीला शोधून अटक करता येईल। सोमवारी रात्री या चौकात वाहतूक पोलीस कर्मचारी विनोद डाकोर व संदीप ढोबरे ड्युटीवर होते। असे सांगण्यात येते की रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसानंतर ही महिला खांबाजवळ थांबली होती, जिथे या वाहतूक कर्मचाऱ्यांनी तिला पाणी प्यायला दिले। ही महिला मतिमंद असल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे 0 माईल पिल्लर हा एक ऐतिहासिक वारसा आहे, कारण तो देशाचा केंद्रबिंदू आहे। तरीही या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, त्यामुळे आता या हत्येचा गुन्हा उलगडणे पोलिसांसाठी आव्हानापेक्षा कमी नाही। इथं काल रात्री 9:30 नंतर एक महिला थांबलेली होती, जिचं नाव वगैरे अजून समजलेलं नाही, परंतु तिच्याबद्दल अशी माहिती प्राप्त झाली की इथं जो रात्रीचा ट्रॅफिकचा स्टाफ होता आणि पाऊस येत होता म्हणून त्यांनी तिला इथं आश्रयाला थांबवलं होतं, तिला पाणी वगैरे पण दिलं होतं। तेव्हापासून ती रात्री थांबली होती। आज तिची बॉडी संशयास्पदरित्या ह्या ठिकाणी मिळून आलेली आहे। तिच्या डोक्याला मार लागलेला दिसत आहे आणि बाजूला फरशी पडलेली दिसत आहे। तर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिचा खून केला असावा असा प्रथमरित्या दिसून येतं। आम्ही बॉडी पोस्टमॉर्टमकरिता पाठवलेली आहे। तसंच तिच्यावर काही अतिप्रसंग झाला का या बाबतीतही आम्ही डॉक्टरांना विचारणा करत आहोत। सदर परिसरात आजूबाजूला जे सीसीटीव्ही आहेत ते सगळे आम्ही तपासून बघत आहोत की कोणी संशयास्पद दिसून येतो का। 1-2 व्यक्तीला आम्ही संशयावरून ताब्यात घेतलेलं आहे, त्यांना विचारपूस होत आहे आणि आजूबाजूला जे कुठलं स्लम आहे त्यातही आमची शोध मोहीम चालू आहे आणि हा प्रकार कोणी केला असावा याबाबत आम्ही शोध घेत आहोत।